विकेट पर्यंत मार्केटमध्ये काहीतरी मोठं होणार आहे. प्राईम मिनिस्टर मोदीने ऑलरेडी पुढचे 1 वर्ष गोल्ड खरेदी करू नका असं आव्हान केलेलं आहे. बरं, याच्या मागे लॉजिक काय? तर गोल्ड हे काय भारतात बनत नाही, तर ते आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. जेवढी डिमांड जास्त तेवढा डॉलर हा भारतातून बाहेर जाणार आहे आणि याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा रुपीज कमजोर होण्यावर होणार आहे. सेकंडली, फ्युल कॉस्ट हाईक केले जाऊ शकतात, कारण क्रूड ऑइल ऑलरेडी 100च्या वरती सस्टेन झालेला आहे. याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा इंडियन इकॉनॉमीवर होणार आहे. बरं, हे सगळं का केलं जाईल? तर जीडीपी, इन्फ्लेशन, फिस्कल डेफिसिट यांचे आकडे बघता इंडियन इकॉनॉमी एका चांगल्या लेवलला आहे. पण आता जरी चांगली असली तरी पुढे जाऊन हे आकडे खराब होऊ नये याच्यासाठी हे प्रिकॉशन्स घेतले जाऊ शकतात. बरं, याचा आता मार्केटवर इम्पॅक्ट हा टेम्पररी खराब राहू शकतो, पण नक्कीच हा खूप शॉर्ट टर्म इम्पॅक्ट असेल. जे लोक SIP करत आहेत त्यांनी अजिबात SIP थांबवू नका, कारण करेक्शन वेळेसच SIP करण्याला जास्त फायदा होतो. आणि जे लोक लमसम इन्व्हेस्ट करतायत त्यांनी एका राईट टाइमला कॉस्ट ॲव्हरेजिंग साठी तयार राहा.